नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक नाना जगन्नाथ शंकर शेट यांबद्दल आढावा घेणार आहोत. त्यांच्याबद्दल जे एक्झाम ओरिएंटेड जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण पूर्णपणे इथे डिस्कस करणार आहोत. तर बघा, हा जो लेक्चर आहे हा आपल्याला राज्यसेवा आणि कंबाईनची पूर्व मुख्य परीक्षा दोन्हीसाठी हा हेल्पफुल ठरणार आहे. ठीक आहे. आणि ह्यामध्ये आपण जर बघितलं तर हे जे लेक्चर्स, या लेक्चर्स मध्ये आपण इंडिव्हिज्युअली प्रत्येक समाज सुधारक अभ्यासणार आहोत. म्हणजे ह्या लेक्चर मध्ये फक्त आपण नाना जगन्नाथ शंकर शेट यांचाच अभ्यास करणार, दुसरे समाज सुधारक आहेत ते वेगळे लेक्चर मध्ये अभ्यासणार. म्हणजे जेणेकरून काय होईल की तुम्हाला सुद्धा म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या समाज सुधारकावर फोकस करायचा असेल तर तोच पार्ट तुम्हाला प्रत्येक लेक्चर मध्ये मिळेल. ठीक आहे. सो म्हणजेच काय करूया आपण, दिवसेंदिवस जी आपली अभ्यास पद्धती आहे ही सोपी करत जाऊया. म्हणजे तुम्हाला फक्त जर नाना शंकर शेट बद्दल जर इन्फॉर्मेशन पाहिजे तर तुम्ही हा लेक्चर बघू शकता. त्यानंतर तुम्हाला आचार्य बाळशास्त्री जांभेकरांसंदर्भात आपण वेगळा लेक्चर कंडक्ट करूया. म्हणजेच पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअली आपण प्रत्येक समाज सुधारक कव्हर करूया. मग ते काय आहे आपल्याला तर लक्षात राहण्यासाठी किंवा नोट्स बनवण्यासाठी सुद्धा सोपं जाईल. ठीक आहे. तर आय होप की हा जो आपण नवीन इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे तो नक्की तुम्हाला आवडेल आणि तुम्ही सुद्धा याला भरपूर दाद द्याल. ठीक आहे. तो आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. सो एक युनिक पद्धतीने आपण हे लेक्चर्स कंडक्ट करणार आहोत. म्हणजे ह्यामध्ये मी काय केलेलं आहे तर प्रत्येक पॉइंट वाईज हे नोट्स तयार केलेले आहेत. सो आपण हे नोट्स इथे रीड करणार, त्याच प्रकारे इथे रिवाइज करून ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ह्या रनिंग नोट्स तयार करण्याचा प्रयत्न करा. बघा, जास्तीत जास्त आपण हे पॉइंट्स याच लेक्चरमध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. सो आपला या लेक्चर मधले जे समाज सुधारक आहेत ते म्हणजे जगन्नाथ शंकर शेट. ठीक आहे. तर जगन्नाथ शंकर शेट यांचा जर कार्यकाल आपल्याला बघायला झाला तर 1803 ते 1865 या दरम्यान त्यांचा कार्यकाल आपल्याला दिसतो. नाना जगन्नाथ शंकर शेट यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी मुरबाड या ठिकाणी झाला होता. कुठे झाला होता तर मुरबाड या ठिकाणी झाला होता. ठीक आहे. मग त्यांचे जर उपनाव आपण बघितलं तर उपनाम जे आहे मुरुकुटे हे त्यांचं उपनाव होतं. आणि नाना जगन्नाथ शंकर शेट यांचा जर मृत्यू आपण बघितला तर 31 जुलै 1865 ला त्यांचा मृत्यू होतो. हे पहिली गोष्ट आपण म्हणजे प्रायमरी लेवलला ह्या गोष्टी आपण बघितल्या. तर आता आपण वेगवेगळ्या जे लेखक आहेत किंवा व्यक्ती आहेत त्यांनी नाना जगन्नाथ शंकर शेट संदर्भात जे वक्तव्य काढलं होतं ते आपण बघणार आहोत. तर बघा, आचार्य अत्रे काय म्हणतात तर नाना म्हणजेच मुंबईचा अनभिषिक्त सम्राट ही जी पदवी आहे, मुंबईचा अनभिषिक्त सम्राट ही नानांना पदवी कोणी दिली तर आचार्य अत्रे यांनी दिली होती. ठीक आहे. लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट लिहून घ्या की आधुनिक भारताचे शिल्पकार अशी पदवी किंवा असे वक्तव्य त्यांच्याबद्दल कोणी काढले होते तर प्राध्यापक गंगाधर गाडगीळ यांनी नाना हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत असं म्हटलं होतं. ठीक आहे. त्यानंतर पुढची स्टेटमेंट बघा, तर लक्षात घ्या की बघा, लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारे व मध्यस्थी करणारे मुंबईतील पहिले पुढारी म्हणजे नाना शंकर शेट असं वक्तव्य नानांसंदर्भात कोणी काढले होते तर आचार्य जावडेकर यांनी काढले होते. ठीक आहे. हा पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा. त्यानंतर आपण दुसरा पॉईंट इथे लक्षात घेऊया की बघा की तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी सुद्धा नानांसंदर्भात जे गौरवोद्गार काढले होते ते बघा, तर संबंध देशातील उच्च प्रवृत्तीचा आदर्श म्हणजेच नाना जगन्नाथ शंकर शेट, बरोबर, त्यांच्या कार्याने भारतीय समाजक्रांतीचा पहिला पाया घातला गेला. ठीक आहे. मग हे जे वर्णन आहे नाना शंकर शेट संदर्भात कोणी केले तर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री यांनी केले आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, तर एक्झाम मध्ये आपल्याला अशा पद्धतीचे जे वर्णन सुद्धा येऊ शकतं आणि ते वर्णन कोणी केलं हे ओळखायला विचारलं जाऊ शकतं. म्हणून हे आपल्याला हे जे 4 पॉइंट्स आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो नानांसंदर्भात आपण जी पुढची माहिती ते लक्षात घेऊया. तर नानांनी त्यांच्या जीवनकाळात भूषवलेली पदे जर आपण बघितली तर लक्षात घ्या की बघा, मुंबई प्रांतामध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना झाली होती. तर या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे 1850 ते 56 या काळाचे अध्यक्ष कोण होते तर नाना जगन्नाथ शंकर शेट होते. हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण लक्षात घ्या किंवा तुम्ही लिहून घेऊ शकता. मुंबई विद्यापीठाचे ते पहिले फेलो होते. बरोबर. या मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली तर 1857 ला झाली होती. आणि या 1857 ला झालेल्या मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो कोण होते तर नाना जगन्नाथ शंकर शेट. ठीक आहे. तर त्यांच्या कार्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस, बघा, जस्टिस ऑफ पीस या सन्मानाने
किंवा हा सन्मान दिला होता. ठीक आहे, जस्टिस ऑफ पीस हा सन्मान नानांना बहाल करण्यात आला होता. हा पॉइंट आपण लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. तर बघा 1822 पुढचं लिहून घ्या. 1822 साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी नानांनी सुरू केली. ठीक आहे, बघा नानांच्या सहकार्याने किंवा नानांच्या पुढाकाराने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी 1822 ला सुरू झाली. यासाठी नानांना सहकार्य कोणी कोणी केले असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा, सदाशिव छत्रे. ठीक आहे, सदाशिव छत्रे किंवा सदाशिवराव छत्रे आणि बाळशास्त्री जांभेकर यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत नानांना सहकार्य केले होतं. हे लक्षात घ्या. आणि या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी संदर्भात जे महत्वाची स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे बघा, शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी एका भारतीय माणसाने मुंबई शहरात स्थापन केलेली पहिलीच संस्था होती. ठीक आहे, मग असा पण प्रश्न येऊ शकतो की शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी एका भारतीय माणसाने मुंबई शहरात स्थापन केलेली पहिली संस्था कोणती होती. बरोबर, मग ती संस्था जी होती तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. बरोबर, ची स्थापना कधी झाली 1822 ला. सो ही गोष्टी आपण प्रॉपरली लिहून किंवा आपल्या नोट्समध्ये लिहून ठेवायच्या आहेत. ठीक आहे, मग लक्षात ठेवा. तर मग स्थापनेमध्ये जर आपण बघायला गेलो तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोण सहभागी होते. तर पहिले म्हणजे नाना जगन्नाथ शंकर शेठ. बरोबर, नाना, त्याच प्रकारे सदाशिव छत्रे आणि बाळशास्त्री जांभेकर. या तिघांची नावं आपल्याला लक्षात राहिलीच पाहिजेत. ठीक आहे, तर हे झालं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी बद्दल. त्यानंतर नेक्स्ट बघा, जेव्हा एल्फिस्टन हे मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. बरोबर, मग त्यावेळी नाना बघा 1822 साली नाना शंकर शेठ आणि एल्फिस्टन यांनी मुंबईची हैदशाळा व शाळा पुस्तक मंडळीची स्थापना केली होती. बघा, मुंबईची हैदशाळा व शाळा पुस्तक मंडळीची स्थापना नाना जगन्नाथ शंकर शेठ व एल्फिस्टन यांच्या पुढाकाराने झाली होती. हा पॉइंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा. नेक्स्ट लिहून घ्या. बघा, तर 1824 साली पुढचं टॉपिक लिहून घ्या. बघा, 1824 साली नानांच्या सहकार्याने किंवा नानांच्या पुढाकाराने एल्फिस्टन हायस्कूल सुरू करण्यात आले 1824 ला. आणि ह्याच एल्फिस्टन हायस्कूलचे 1834 मध्ये एल्फिस्टन महाविद्यालय मध्ये रूपांतर झाले. बघा, 1824 ला नानांच्या पुढाकाराने एल्फिस्टन हायस्कूल सुरू झाले. बरोबर, आणि ह्याच एल्फिस्टन हायस्कूलचे पुढच्या 10 वर्षात बरोबर म्हणजेच 1834 मध्ये एल्फिस्टन महाविद्यालयाचे रूपांतर झाले. बरोबर, मग या विद्यालयातून जी पहिली पिढी बाहेर पडली. ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये जे विद्यार्थी होते त्यांची नावं आपण लक्षात घेऊ शकतो. तर बघा, दादाबाई नवरोजी, ठीक आहे, न्यायमूर्ती रानडे सारखे जे विद्वान होते ते एल्फिस्टन महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. ठीक आहे, सो हा पॉइंट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ओके, सो इथपर्यंत आय होप की तुम्ही पॉइंट्स नोट डाऊन केलेले आहेत. ठीक आहे, सो आपण स्लो जातोय परंतु तुम्ही रनिंग नोट्स नक्की ह्याच्या काढा, भरपूर तुम्हाला याचा फायदा होईल, रिव्हिजन सुद्धा होईल. ठीक आहे, त्यानंतर पुढचं गोष्ट लिहून घ्या. तर बघा, 1845 मध्ये नानांच्या पुढाकाराने ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. 1845 मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. बघा, रॉबर्ट ग्रँट यावेळी मुंबईचे गव्हर्नर होते आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ह्या ग्रँट मेडिकलची स्थापना झाली होती. आणि त्याच वर्षी म्हणजे 1845 ला जे रुग्णालयाची स्थापना केली. ठीक आहे, मुंबईमध्ये जे रुग्णालयाची स्थापना झाली, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचं जर आपण बघितलं तर 1851 पुढची गोष्ट लिहून घ्या. 1851 मध्ये पुणा संस्कृत महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. बघा, पुणा संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केली म्हणजे जे आजचे डेक्कन कॉलेज आहे. बघा, आजचे काय तर डेक्कन कॉलेज, यालाच पूर्वीचं नाव काय होतं तर पुणे संस्कृत महाविद्यालय, हे पूर्वीचं नाव होतं. त्याची स्थापना कधी झाली होती 1851 ला स्थापना झाली होती, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं तर 1855 ला नानांच्याच पुढाकाराने पहिले कायदा महाविद्यालय म्हणजे पहिले लॉ कॉलेज स्थापन करण्यात आले. ठीक आहे, आणि हे मुंबई येथे स्थापन झाले. कुठे तर मुंबई येथे पहिले कायदा विद्यालय सुरू करण्यात आले, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर बघा 1857 ला मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली, ती सुद्धा नानांच्या पुढाकाराने, आणि नाना त्याचे पहिले फेलो होते, हे पण आपण लक्षात घेतलं. त्याच प्रकारे या 1857 साली जे स्कूल ऑफ आर्टची स्थापना करण्यात आली, हा पॉइंट सुद्धा लिहून घ्या. ठीक आहे, 1857 ला मुंबई विद्यापीठ आणि जे स्कूल ऑफ आर्टची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आपण बघूया. बघा, 1845 या वर्षी
स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना करण्यात आली. बघा 1845 ला स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना मुंबईमध्ये करण्यात आली. बरोबर, कुठे? तर मुंबईमध्ये करण्यात आली. या संस्थेचे संस्थापक कोण होते असा जर प्रश्न विचारला तर लक्षात घ्या दादाबाई नौरोजी. पहिले संस्थापक दादाबाई नौरोजी, त्यानंतर भाऊ दाजी लाड आणि वीणा मांडलिक. ठीक आहे, या स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या संस्थापक मंडळीमध्ये दादाबाई नौरोजी, भाऊ दाजी लाड आणि वीणा मांडलिक हे मुख्य व्यक्ती येतात. आणि ह्या संस्थेसाठी नानांनी सहकार्य केलं होतं. ठीक आहे, नानांनी सुद्धा त्यासाठी सहकार्य केलं होतं, म्हणजे यामध्ये सुद्धा नानांचा हातभार होता हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर बघा 1848 साली जगन्नाथ शंकरशेठ नावाची मुलींची शाळा सुरू करण्यात आली. 1848 साली जगन्नाथ शंकरशेठ नावाची मुलींची शाळा सुरू करण्यात आली होती हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि ही सुद्धा मुंबईमध्ये. बरोबर, लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा पॉईंट लक्षात घ्या. ठीक आहे, सो आपण एक पॉईंट इथे आपला राहिला म्हणजे तर बघा नानांचे वडील जे होते, बघा नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचे जे वडील होते शंकरशेठजी, नानांचे वडील शंकरशेठजी ओरिजिनल लक्षात ठेवा. हे जे होते ईस्ट इंडिया कंपनी व इंग्रजांचे सावकार होते. ठीक आहे, बघा पॉईंट तो आपण आहे इथे. तर लक्षात ठेवायचं आहे की नानांचे वडील शंकरशेठजी हे ईस्ट इंडिया कंपनी, बघा ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश यांचे सावकार होते. बघा यांचे सावकार होते. म्हणजे 1800 साली नानांची संपत्ती म्हणजे नानांच्या वडिलांची संपत्ती जी होती ती बघा 18 लाखच्या घरात होती. बघा 1800 साली 18 लाखच्या घरात नानांची संपत्ती होती. त्यामुळं नानांनी जे आहे समाजसेवेसाठी भरभरून कार्य केलं होतं, म्हणून त्यांना मुंबईचे शिल्पकार सुद्धा म्हटलं जातं. आधुनिक भारताचा आपण म्हणू शकतो शिल्पकार सुद्धा म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर मग 1857 ला लक्षात घ्या, पुढचा जो पॉईंट आहे 1857 ला द जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो हायस्कूलची स्थापना करण्यात आली. 1857 ला द जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो हायस्कूलची स्थापना करण्यात आली. हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या शैक्षणिक कार्याचे स्मारक, बघा नानांच्या शैक्षणिक कार्याचे स्मारक म्हणून ह्या 1857 ला जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो हायस्कूलची स्थापना करण्यात आली. कशासाठी? तर त्यांचं जे शैक्षणिक कार्य होतं, या शैक्षणिक कार्याचे स्मारक म्हणून कशी स्थापना करण्यात आली? तर जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो हायस्कूल स्थापन करण्यात आली. त्यानंतर नाना शंकरशेठ यांचा जो मुलगा होता विनायक, त्याचं नाव नाना शंकरशेठ यांचा मुलगा, त्यांचं नाव होतं विनायक. या विनायक यांनी काय केलं तर जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती सुरू केली. बघा नाना शंकरशेठ यांच्या नावाने जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती सुरू केली. आणि या शिष्यवृत्तीचं स्वरूप काय होतं म्हणजे पात्रता, तर बघा 10वी मध्ये संस्कृत विषयात पहिला व दुसरा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जायची. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर सामाजिक कार्य करताना नानांनी सतीप्रथेला सुद्धा विरोध केला होता. मग बघा सतीप्रथेला विरोध करण्यासाठी 1823 मध्ये राजाराम मोहन रॉय यांच्या पुढाकाराने ब्रिटिश पार्लमेंटला एक अर्ज करण्यात आला. या अर्जावर सह्या करणारे 3 प्रमुख व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, 3 प्रमुख व्यक्ती आणि त्याच्यापैकी नाना शंकरशेठ एक होते. तर बघा या अर्जावर सह्या करणारे बंगाल प्रांतामधून राजाराम मोहन रॉय होते. त्यानंतर मुंबई प्रांतामधून प्रमुख जे होते ते नाना शंकरशेठ आणि मद्रास प्रांतामधून प्रमुख होते अय्यर. ठीक आहे, म्हणजे सती प्रथेला विरोध करणारा जो अर्ज ब्रिटिश पार्लमेंटला केला होता त्याच्यामध्ये ज्या प्रमुख व्यक्तींच्या सह्या होत्या, बरोबर, तर त्यामध्ये नाना शंकरशेठ एक होते. हे त्यांचं कार्य आपण लक्षात ठेवायचं. आणि मग यांच्या प्रयत्नामुळे डिसेंबर 1829 मध्ये लॉर्ड बेंटिक त्यावेळी बंगालचा गव्हर्नर आणि जनरल होता. ठीक आहे, बंगालचा गव्हर्नर. सो आपण जेव्हा हिस्ट्रीचा लेक्चर बघितला, रिव्हिजन लेक्चर, त्याच्यामध्ये आपण बंगालच्या गव्हर्नर जनरलला बंगज असा उल्लेख केला होता. ठीक आहे, मग लॉर्ड बेंटिक हा बंगालचा गव्हर्नर जनरल होता आणि त्याने सतीबंदीचा कायदा केला. कधी? डिसेंबर 1829 मध्ये. सो हा
मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा एक्झाम मध्ये विचारलेला आहे, ही तारीख विचारली जाते, सो ही लक्षात ठेवायची आहे. बरोबर. त्याच प्रकारे हा जो सह्यांचा जो टॉपिक आपण बघितला तो सुद्धा आयोगाने एक्झाम मध्ये विचारलेला आहे, सो तो पण प्रॉपरली लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्यानंतर नानांसंदर्भात पुढचं जे टॉपिक आपण डिस्कस करूया ते म्हणजे बघा, हे नाना जे होते, नाना शंकर शेठ हे मुंबई इलाख्याच्या कायदे मंडळाचे पहिले महाराष्ट्रीय सदस्य म्हणून नियुक्त झाले होते. बघा, माझा प्रश्न येईल की मुंबई इलाख्याच्या कायदे मंडळाचे पहिले महाराष्ट्रीयन सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती, तर नाना जगन्नाथ शंकर शेठ यांची नियुक्ती झाली होती. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ठीक आहे. मग कधी, तर 1861 मध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नानांच्या पुढाकाराने बघा, नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्याच पुढाकाराने 1846 मध्ये म्युनिसिपल ऍक्ट पारित करण्यात आला. ठीक आहे. आणि या ऍक्टच्या तरतुदीनुसार म्युनिसिपल कमिशनची स्थापना करण्यात आली आणि नानांची त्या कमिशनवर नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. नानांची त्या कमिशनवर नियुक्ती करण्यात आली, हे लक्षात ठेवायचं. बरोबर. मग या कायद्याने म्हणजे ही कमिशनची स्थापना कशासाठी करण्यात आली, तर मुंबईच्या आरोग्य आणि सुखसोयीची व्यवस्था करण्यासाठी. बघा, जे मुंबई आहे, बरोबर, मुंबई प्रांत, त्यावेळेचा मुंबई प्रांत होता, तर या मुंबई प्रांताचे आरोग्य व सुखसोयी यांची व्यवस्था करण्यासाठी हा जो म्युनिसिपल कमिशन नेमला आणि त्यावर नानांची नियुक्ती करण्यात आली होती. तर याच्यामध्ये सुद्धा नानांचा पुढाकार होता, हे आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर नानांच्या पुढाकाराने बघा, महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना स्थापन झाली, ती म्हणजे बॉम्बे असोसिएशन. बरोबर. तर बघा, बॉम्बे असोसिएशन हिची स्थापना आणि सर्वात म्हणजे खूप महत्वाची ही संस्था आपल्यासाठी आहे. नेहमी आणि वारंवार ह्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो. तर बघा, तर बॉम्बे असोसिएशन स्थापना झाली 26 ऑक्टोबर 1852. बघा, ही जी बॉम्बे असोसिएशन आहे हिची स्थापना झाली 26 ऑगस्ट 1852. ही तारीख सुद्धा आपण लक्षात ठेवायची, याच्यावर प्रश्न विचारला जातो. संस्थापक कोण होते, असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर संस्थापक जे आहेत बघा, नाना शंकर शेठ आणि दादाबाई नवरोजी, या बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक जे आहेत हे नाना शंकर शेठ आणि दादाबाई नवरोजी होते. आणि नाना या असोसिएशनचे काय होते, तर अध्यक्ष होते. ठीक आहे. नाना शंकर शेठ या असोसिएशनचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ह्या चळवळीला प्रसिद्ध करण्यासाठी नाना शंकर शेठ यांनी भरपूर सहकार्य केलं होतं. आणि लक्षात ठेवा, बॉम्बे असोसिएशन ही आहे महाराष्ट्रातली पहिलीच राजकीय संघटना होती. ठीक आहे. आणि यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. बरोबर. सो बॉम्बे असोसिएशन आपल्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्वाची संस्था आहे. या संस्थेचा स्थापना कधी झाली, संस्थापक मध्ये कोण होते, ठीक आहे, त्यानंतर अध्यक्ष कोण होते, त्यानंतर ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे, म्हणून ही महत्वाची आहे. सो ह्याच्यातील सगळे पॉइंट्स लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर बघा, नानांच्या प्रयत्नामध्ये स्मॉल कॉज कोर्टात खटले चालवण्यासाठी वकिलांना त्यांनी परवानगी मिळवून दिली. तर म्हणजे लक्षात घ्या की याच्या आधी फक्त बॅरिस्टर जे असायचे म्हणजे वकिलांच्या वरचे, आपण समजून घेऊ साध्या भाषेत, बरोबर, यांनाच फक्त या स्मॉल कॉज कोर्टामध्ये खटले चालवण्यासाठी परवानगी होती. परंतु नानांच्या प्रयत्नामुळे, नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्या प्रयत्नामुळे वकिलांना सुद्धा या स्मॉल कॉज कोर्टामध्ये खटले चालवण्याची परवानगी मिळाली. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढे लक्षात घ्या की बघा, नाना शंकर शेठ आणि जमशेदजी जिजीबाई यांनी 1843ला, इथे 1900 झाले ते 1800 करा, 1843ला ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनी स्थापन केली. बघा, ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनी, ठीक आहे, स्थापन केली. कोणी, तर नाना शंकर शेठ आणि जमशेदजी जिजीबाई. सो हे आपण ज्यावेळी रिव्हिजन लेक्चर्स बघितले आणि रेल्वे हा टॉपिक बघितला त्यामध्ये सुद्धा बघितलं. मग नानांच्याच पुढाकाराने म्हणजे भारतामध्ये रेल्वेच्या सुरुवातीचा जो प्रथम पुढाकार जो कोणी घेतला असेल तो नाना शंकर शेठ यांनीच घेतला होता. ठीक आहे. मग बघा, 16 एप्रिल 1853 आपल्या सर्वांना माहित आहे की भारताची आणि आशियातील पहिली रेल्वे जी आहे ती बोरीबंदर ते ठाणे येथे धावली. बोरीबंदर म्हणजे आजचे सीएसएमटी स्टेशन, बरोबर. तर बोरीबंदर ते ठाणे येथे भारताची आणि आशियातील पहिली रेल्वे धावली, बरोबर.
तर या रेल्वेमध्ये जे 14 मान्यवर होते बघा, 14 मान्यवर, त्याच्यापैकी एक नाना शंकरशेठ होते आणि दुसरे जे होते ते जमशेदजी जिजीभाई. जमशेदजी जिजीभाई, बरोबर. तर नानांना त्यावेळी गोल्डन पास, या प्रवासासाठी गोल्डन पास दिला होता, लक्षात घ्या. गोल्डन पास हे दिलं होतं. म्हणजे प्रमुख 14 मान्यवरांपैकी नाना शंकरशेठ हे एक होते. हा पॉईंट सुद्धा लक्षात घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर बघा 1845 मध्ये, 1845 मध्ये भारतामध्ये द बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनी स्थापन झाली. 1845 मध्ये भारतामध्ये बघा, तर 8 देशीयांच्या भागीदारीने वाफेच्या बोटीवर, म्हणजे वाफेवर चालणाऱ्या बोटींचा जो कारखाना किंवा पाया घालणारी द बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनी नानांच्याच पुढाकाराने स्थापन झाली होती, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर 1862 मध्ये नानांनी व्हिक्टोरिया गार्डन, बघा, नानांनी व्हिक्टोरिया गार्डन म्हणजेच आजचा जो राणीचा बाग आहे, बरोबर, भायखळा येथे, त्याची स्थापना केली. त्याच प्रकारे ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटीची स्थापना केली आणि जिओग्राफिकल सोसायटीची स्थापना केली. सो लक्षात घ्या आणि लिहून घ्या. 1862 साली नानांच्याच पुढाकाराने व्हिक्टोरिया गार्डनची स्थापना झाली. त्याचप्रकारे ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटीची स्थापना झाली आणि जिओग्राफिकल सोसायटीची स्थापना सुद्धा करण्यात आली, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नाना संदर्भात पुढचा जो पॉईंट आपण लक्षात घेऊया तो म्हणजे की नाना शंकरशेठ यांनी मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी, बघा, मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मरीन लाईन्स ते मलबार हिल यांच्या दरम्यान किंवा या परिसरात त्यांची जी जमीन होती ती जमीन दान केली होती. हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवायचा. त्यानंतर सामाजिक कार्यामध्ये त्यांच्या संदर्भात आपण पुढचा पॉईंट लक्षात ठेवणार आहोत किंवा लिहून घेणार आहोत. 1837 मध्ये बघा भिवंडी येथे दंगल झाली होती. 1837 मध्ये भिवंडी या ठिकाणी दंगल झाली होती, बरोबर. म्हणजे या ठिकाणी दंगलीचं कारण लक्षात ठेवा. भिवंडी येथे जे दंगल झाली त्या दंगलचं कारण काय लक्षात ठेवा. तर बघा, विठ्ठलाच्या मूर्तीची विटंबना, विठ्ठलाच्या मूर्तीची विटंबना, बरोबर, विठ्ठलाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्यामुळं त्यावेळी 1837 मध्ये भिवंडी या भागामध्ये काय झाली होती, दंगल झाली होती, बरोबर. तर त्या दंगलीमध्ये सुरुवातीला हिंदूंच्या विरोधात न्याय दिला होता, परंतु नानांनी आपले वजन खर्च करून हिंदूंना न्याय मिळवून दिलं होतं. ठीक आहे, त्यावेळी हिंदूंना न्याय मिळवून दिलं होतं. हा पॉईंट सुद्धा, आणि याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, नानांनी जे विष्णुदास भावे आहेत, बघा, विष्णुदास भाव्यांच्या नाटकाला सुद्धा मदत केली होती. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आपण पॉईंट लक्षात घ्या की जे नाना आहेत, नाना कमर्शियल बँक ऑफ इंडियाचे डायरेक्टर, बघा, कमर्शियल बँक ऑफ इंडियाचे डायरेक्टर म्हणून नानांची नियुक्ती करण्यात आली होती. आणि बघा, मॉरिशस मधून नानांनी मॉरिशस येथून ऊसाचे बेणे भारतात आयात केले होते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने इतके पॉइंट्स आपल्याला नाना शंकरशेठ यांच्या संदर्भात आपली, तुम्ही राज्यसेवा किंवा मग कंबाईन कोणतीही एक्झामचा तयारी करताय, सो इतके पॉइंट्स आपल्याला नाना जगन्नाथ शंकरशेठ संदर्भात माहिती हवी आहे. ठीक आहे. सो ह्या लेक्चरमध्ये आपण नाना शंकरशेठ संदर्भात एक्झाम मध्ये येतील किंवा एक्झाम मध्ये आलेले आहेत असे सर्व पॉइंट डिस्कस केलेले आहेत. आय होप की तुम्ही माझ्यासोबतच या सगळ्या पॉइंट्सची काय केले, रनिंग नोट्स सुद्धा तयार केली असणार आहे. ठीक आहे. सो म्हणजे बघा, इतक्या फास्टली रनिंग नोट्स करणं पॉसिबल नाही, तर तुम्ही पॉज करून ते नोट करून घेऊ शकता, परंतु नक्कीच या प्रत्येक पॉइंट्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त ते लक्षात राहण्यासाठी मदत होईल. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा नाना शंकरशेठ यांचा जो टॉपिक आहे तो चांगल्या प्रकारे समजला असेल. आणि ही जी आपली म्हणजे आपण एक सुरुवात केलेली आहे, म्हणजे प्रत्येक लेक्चरमध्ये आपण छोट्या छोट्या लेक्चरमध्ये प्रत्येक समाजसुधारक आपण इंडिव्हिज्युअली अभ्यास करणार आहोत. म्हणजे तुम्हाला सुद्धा म्हणजे परफेक्ट त्याच, समजा एखाद्या समाजसुधारकाचा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही त्याच समाजसुधारकाचा अभ्यास करू शकता, बरोबर. सो हे आपण प्रत्येक म्हणजे अभ्यासाच्या सोयीने वेगवेगळ्या गोष्टी करत जाऊ. तर मित्रांनो, या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. त्याचप्रकारे मित्रांनो, तुम्हाला आपल्या आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आणि जे ऑलरेडी आपल्या चॅनलमध्ये त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं खूप खूप आभार, बरोबर. प्लस बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून या प्रत्येक लेक्चरच्या आपण आपल्या
स्टडी फर्स्ट युट्यूब चॅनलवर जे पण एक्झाम ओरिएंटेड लेक्चर कंडक्ट करू त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल पोहोचवा, हा व्हिडिओ पोहोचवा, कारण आपण हे जे आहे संपूर्ण मोफत पद्धतीने आपल्या युट्यूब चॅनलवर हे लेक्चर कंडक्ट करतोय आणि अशा पद्धतीने कंडक्ट करतोय की एक्झाम ओरिएंटेड म्हणजे एक्झामला विचारले जातील असेच पॉईंट आपण लेक्चरमध्ये कंडक्ट करतोय. सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा. ठीक आहे, त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही हे चॅनल शेअर करा. त्याचप्रकारे एक सामाजिक बांधिलकी म्हणून सुद्धा तुम्ही आपला हा चॅनल हा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, कारण प्रत्येकालाच क्लासेस आणि ह्या गोष्टी शक्य होत नाही. सो आपल्या ह्या चॅनल मार्फत आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून हे सगळे जे लेक्चर्स आहेत ते कंडक्ट करतो. ठीक आहे, सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा आणि आपल्या चॅनलला हेल्प करा. ठीक आहे, सो या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आपले पुढचे समाज सुधारक अशाच पद्धतीने कव्हर करणार आहोत. सो आय होप ही सुद्धा इनिशिएटिव्ह तुम्हाला आवडेल आणि याबद्दलच्या तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या नक्की मला कमेंट करून कळवा. तुम्हाला हा लेक्चर कसा वाटला, हा इनिशिएटिव्ह कसा वाटला आणि आपल्या चॅनलबद्दल, आपल्या स्टडीच्या म्हणजे अभ्यासाच्या पद्धतीबद्दल सुद्धा तुमचे जे पण मत असेल ते नक्की मला कळवा. त्यामुळे अधिकाधिक इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपल्याला मदत होईल. ठीक आहे, सो या ठिकाणी थांबतोय आपण. थँक्यू व्हेरी मच.